वासापर्यंत अंतिम टप्प्यापर्यंत 11 चेंडू, केवळ 11 धावा जिंकण्याकरता फाटे तयार गोलंदाजी करायला. ओ हा 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 जो चेंडू आहे ते सरळ सरळ पॅड वरती आदळला, पायावरती आदळला. लाऊड अपील पाटेने जरूर केला, पंच सहमत नाहीयेत. एकही धाव गणली जात नाहीये, पण बॉल चेंडू जरूर काउंट केला जातोय. 10 चेंडू आता मात्र शिल्लक. जिंकण्याकरता फक्त आणि फक्त 11 धावांचं लक्ष. आणि तुम्ही बॉडी लँग्वेज गोलंदाजाचं बघू शकता की किती अग्रेसिव्ह आहे, किती एनर्जेटिक आहे. हा सुरेख मारलेला स्ट्रोक काय होत आहे? 1 बाउन्स, 2 बाउन्स होतोय का? षटकार होतोय का चौकार होतोय? आणि पंच सांगतायत 1 बाउन्स. ओ माय गॉड, पंच सांगतायत 6 धावा. ओ हो, क्या बात है. दोन्ही हात आसमंत करून सांगतायत हा षटकार. क्या बात आहे. ज्याच्या बॅट मधून हा षटकार निघालाय तो म्हणजेच जयेश. जयेश साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ओहो, सुरेख स्ट्रोक. 2 धावा या ठिकाणी पंच घोषित करता येतं. किती बॉल? 3 पाहिजेत ना? किती बॉल आहेत? 3 धावा जिंकण्याकरता फक्त फॉर्मॅलिटीज बाकी आहे. हे समीकरण, हा पॅटर्न सोडवला या फलंदाजाने, जयेशने. कारण आला, त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं. पहिला चेंडू खेळला खणखणीत, ठेवून दिला षटकार. दुसरा चेंडू खणखणीत डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये 2 धावांकरता फक्त आणि फक्त. ओ हो, हा झेल होतोय का? आणि हा झेल खेळी संपुष्टात. जयेशची पण काम मात्र करून दिलंय.